आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. अंजली अर्णवच्या रूम मध्ये आलेली असते आणि त्याच्यासोबत बोलत असते. तेव्हा आता अर्णव अंजलीला विचारू लागतो की ताई, काल जीजू कुठे होते? तेव्हा आता अंजली म्हणते, काल ते नाटकाला गेले होते. का काही काम होतं का? यावर आता अर्णव म्हणतो, नाही काम नव्हतं काही. काल एका ठिकाणी ना त्यांना मी बघितल्यासारखं वाटलं, त्यांच्यासारखा सेम दिसणारा माणूस. तेव्हा आता अंजली म्हणते की असं म्हणतात, एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात या जगात, असेल त्यांच्यासारखं दिसणारं कोणीतरी. तेव्हा आता अर्णव म्हणतो की मे बी पॉसिबल. तेव्हा अंजली म्हणते की ठीक आहे, फ्रेश हो, चल कॉफी पाठवते. असं म्हणत आता अंजली तिथून निघून जाते. दुसरीकडे अर्णव मात्र विचारात पडलेला असतो. त्याला नीट आठवतं की तो व्यक्ती राकेश सारखा नसून राकेशच होता, म्हणजेच त्याचे राजेश जिजूज होते. त्याला हेही आठवतं की तो गेला होता. जर तो राजेश नव्हता तर मग त्याने मागे वळून का नव्हतं बघितलेलं. त्याच्यानंतर आता त्याला आठवतं की ईश्वरी बोललेली पण असते की राकेशजी वकील आहेत. तर दुसरीकडे आता आपापल्या रूम मध्ये मामा आलेले असतात, म्हणजे अर्णवचे मामा. ते सुद्धा कुठल्या तरी विचारात असतात. ते म्हणतात, अर्णव म्हणाला जर खरंच जावई बापू नाटकाला गेलेले होते तर ते तिकीट इथेच कुठेतरी सापडायला हवं. तेव्हा आता मामा त्यांच्या खोलीत नसून अंजलीच्या खोलीमध्ये आलेले असतात ते नाटकाचं तिकीट शोधण्यासाठी. पण दुर्दैवाने राकेशचं ते तिकीट काही त्यांना मिळत नसतं. ते शोधतात इकडे तिकडे, ड्रावर मध्ये, ड्रेसिंग टेबलकडे, सगळीकडे ते शोधतात, पण ते तिकीट मात्र त्यांना काही मिळत नसतं. डायरी वगैरे बघत असताना आता ॲटलास्ट त्यांना एका पुस्तकाच्या खाली ते एक तिकीट सापडतं. आता ते तिकीट सापडतं तेव्हा मामा तिथून बघू लागतात. त्या तिकीटवरचा नंबर, वेळ, ॲड्रेस सगळं ते बघू लागतात. तेव्हा आता मामा हे सगळं तिकीट वगैरे बघतात, इतक्यात तिथे अंजली येते आणि अंजली म्हणते मामा. तेव्हा आता मामा थोडासा बिचकतो आणि पटकन ते तिकीट खिशात टाकतो. खिशात टाकल्यानंतर आता तो म्हणतो, काय ग अंजली? ते हसू लागतात आणि असं दाखवत नाही की ते काही करताय असं. तेव्हा अंजली म्हणते, मामा तू इथे काय करतोयस? तेव्हा मामा म्हणतात, अगं मी तुलाच बघायला आलो होतो. अंजली म्हणते, का, काय झालं? तेव्हा मामा म्हणतात, अगं तुझ्याकडे महत्वाचं काम होतं. तेव्हा अंजली म्हणते, कसलं? तेव्हा मामाला काही सुचत नसतं, पण मामा आता पुढे बोलतो की हा, हे बघ हे, असं म्हणत मामा तिला पेन ड्राईव्ह दाखवतो. तेव्हा आता यावर अंजली म्हणते, हे काय आहे? तेव्हा आता मामा त्याची चेष्टा करत म्हणतो की गुलाबाचं फुल. तेव्हा अंजली म्हणते, मामा काय रे? तेव्हा तो म्हणतो की अगं पेनड्राईव्ह आहे ना हा. अंजली विचारते की हा कशासाठी? तेव्हा मामा म्हणतो की हा, हे बघ, यात ना गर्भसंस्काराचे खूप छान छान ऑडिओज आहेत काही, रात्री झोपताना ऐकत जा, शांतता लाभेल. तेव्हा अंजली म्हणते, हो नक्की ऐकेल. तेव्हा आता मामा म्हणतात, हे बघ सांभाळून ठेवा, हेच द्यायला आलेलो होतो मी, ऐक हा पण. तेव्हा अंजली म्हणते, हो रे मामा, थँक्यू. आता तिथून कसा बसा मामा सटकतो आणि अर्णव खाली उतरून येतो. अर्णव खाली आल्यानंतर आता त्यांच्या घरातला एक व्यक्ती जो कामाला असतो तिथे, तो म्हणतो, सर हा घ्या न्यूजपेपर, तुम्ही मागितलेला तो. तेव्हा आता अर्णव त्याच्या हातून न्यूजपेपर घेतो आणि त्याला जायला सांगतो. अर्णव आता न्यूजपेपर मध्ये काहीतरी वाचत असतो, काहीतरी बघत असतो. तेव्हा अर्णव त्या न्यूजपेपर मध्ये त्या नाटकाची जाहिरात शोधत असतो आणि अखेरीस अर्णवला ती जाहिरात दिसते त्या नाटकाची. त्या नाटकाचं नाव असतं खटला क्रमांक 1122. म्हणजे काल खरंच नाटक होतं. आणि आता अर्णव जेव्हा त्या नाटकाची जाहिरात बघत असतो तेव्हा इतक्यात मामा आता त्याच्या हातातलं तिकीट त्या जाहिरातीसमोर आणून अर्णवला दाखवू लागतो. तेव्हा अर्णव त्याच्या मामाकडे बघतो आणि मामा म्हणतो की हो, हे बघ. तेव्हा ते दोघंही आता काहीतरी विचारात पडलेले असतात. म्हणजे अर्णव त्याच्या हातातला न्यूजपेपर फोल्ड करू लागतो आणि दुसरीकडे मामा सुद्धा तो तिकीट पुन्हा खिशात टाकून घेतो. एकीकडे ईश्वरीच्या शॉपला आलेली असते आणि इकडे काउंटरला अमृता बसलेली असते. ईश्वरीच्या फेऱ्या मारणं सुरू असतं. ईश्वरीचं फेऱ्या मारणं काही थांबत नसतं. ती म्हणते, आता ताई कधी येणार ग आपली पहिली ऑर्डर? बघ ना. बरं ए ताई, तुला काय वाटतं कसली असेल ग ऑर्डर? जलेबी, नमकीन की आणखी काही वेगळं? तेव्हा नम्रता म्हणते, इशू इट्स ओके, येईल का ऑर्डर, तू टेन्शन नको घेऊस. तेव्हा आता ईश्वरी म्हणते, अगं टेन्शन वगैरे नाही, मला उलट एक्साइटमेंट वाटते. तेवढ्यात आता इतक्यात त्यांच्या कम्प्युटरवर एक नोटिफिकेशन येतं, जे त्यांच्या पहिल्या ऑर्डरचं नोटिफिकेशन असतं. आणि ते दोघंही ते बघून वाजलं असं ओरडतात, किंचाळतात, मजा करतात. आणि आता इथे बघू लागतात, म्हणजे त्यांचा जो क्लाउड किचनचा जो त्यांचा मेन प्रोफाईल आहे तिथे बघू लागतात. तेव्हा आता ईश्वरी त्यात बघते आणि म्हणते की अगं ताई काहीतरी गडबड आहे. यावर नम्रता म्हणते, काय झालं इशू? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अगं ताई बघ ना, तिथला ऍड्रेस जो आहे ना तो आपल्या क्लाउड किचनचाच दिलेला आहे, डिलिव्हरीचा ऍड्रेस. तेव्हा नम्रता म्हणते, अगं पण असं कसं? यावर आता ईश्वरी म्हणते, काय माहिती, आणि पेमेंटही करून टाकलंय त्यांनी, नाव तर माझंच दिलंय ताई. तेव्हा आता नम्रताच्या लक्षात येतं आणि नम्रता विचारते, इशू हे असं कोण करू शकतं ग?
तेव्हा ऐश्वर्या म्हणते मला काय वाटतं ही ऑर्डर देऊन ना राकेशजींनी आपली गंमत केली असणार आहे. तेव्हा आता अर्णव तिथे येतो आणि पुन्हा एकदा राकेशचं नाव ऐकतो. तेव्हा आता त्याचा मूड परत खराब होऊन जातो. पण ठीक आहे, तो बघत असतो. अर्थात ही ऑर्डर अर्णवनेच दिलेली असते. तरी सुद्धा सगळं विसरून अर्णव म्हणू लागतो की क्लाउड किचन. तेव्हा ईश्वरी अर्णवला बघते आणि म्हणते सर तुम्ही. तेव्हा नम्रता आणि ईश्वरी दोघेही जागच्या उठतात आणि तिथे येतात. सर तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो ऍक्च्युली मी एक ऑर्डर प्लेस केली होती जिलेबीची, इथलाच ऍड्रेस दिला होता, म्हटलं इथेच येऊन खाऊया. तेव्हा ईश्वरी आता नम्रताला इशारा करून सांगते की ती ऑर्डर देणारं दुसरं तिसरं कोणी नसून अर्णव सर होते. तेव्हा आता ईश्वरी म्हणते सर तुम्ही दिली होती का ऑर्डर. तेव्हा अर्णव म्हणतो नाही नाही मी नाही, तुझ्या मनात दुसरं कोणी असेल तर त्याला पाठवून दे ही जिलेबी. आता ऑब्व्हियसली अर्णव ही राकेशवरची नाराजी तिच्याकडे व्यक्त करत असतो. तेव्हा आता ईश्वरी विचार करते. अर्णव पुढे म्हणतो आय डोंट माइंड. ईश्वरी म्हणते सर तुम्ही. तेव्हा अर्णव आता मध्येच बोलतो की एनिवे मी जातो. तेव्हा नम्रता त्याला अडवते आणि म्हणते सर 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 मला पक्क माहिती होतं की तुम्हीच ऑर्डर दिली असणार. आता माझा अंदाज खरा ठरला म्हणून तर या आणि मस्त इशूच्या हातची गरमागरम जिलेबी ट्राय करा. तेव्हा आता अर्णव हसतो आणि आत येऊ लागतो. लगेच ईश्वरी म्हणते सर माझा अंदाज चुकलाय म्हणून तुम्ही आता माझ्यावर भडकणार आहात का. तेव्हा अर्णव म्हणतो नाही. तेव्हा ईश्वरी पुढे म्हणते की नाही आधीच विचारून घेतलं मग ठीक आहे, काय ना बाद में झंझट नाही चाहिए. तेव्हा आता मी आत येऊ की नेहमीप्रमाणे दारातच थांबवणार आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सॉरी आत या प्लीज. तेव्हा आता ईश्वरी आणि नम्रता दोघेही त्याला आत बोलवतात. नम्रता म्हणते सर कॉफी घेणार. तेव्हा अर्णव हो म्हणून सांगतो आणि नम्रता लगेच तिथून कॉफी घेण्यासाठी जात असते. नम्रता तिथून जाते आणि आता इतक्यात ईश्वरी आणि अर्णव तिथेच उभे असतात. ईश्वरी म्हणते सर बसा ना, या बसा. तेव्हा ईश्वरी आता अर्णवला बसायला चेअर देते. अर्णव थँक्यू म्हणत चेअरवर बसतो. तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही बसा, मी जिलेब्या तळते पटकीने. तेव्हा लगेच आता ईश्वरी जिलेबी तळायला घेते आणि अर्णव तिथे बसत असतो. ईश्वरी पुढे म्हणते सर मी तुम्हाला सांगते जिलेबी खायची खरी मजा कधी असते जेव्हा इंदोरची मस्त थंडी असते. तेव्हा सकाळी सकाळी असं थंडीत बाहेर पडायचं आणि गरमागरम जिलेबी सोबत एक ग्लास भर दूध घ्यायचं. आहा क्या बात है, खूप मजा येते सर. तेव्हा आता अर्णव म्हणतो मग आता इंदोरला जाऊन खायचं का. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर काय तुम्ही पण. तिला कळत असतं की तो तिला चिडवतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते सर हो ही माझी पहिली ऑर्डर आहे आणि माझी पहिली कमाई. ही ऑर्डर तुम्ही मला दिली आहे सर, थँक्यू सो मच. तेव्हा आता ईश्वरीचे हात भरलेले असतात. तेव्हा ती हात पुढे करताना विचार करते म्हणून ती पुढे केलेला हात लगेच मागे घेऊन घेते. अर्णव हँडशेक करेल तोपर्यंत ती हात मागे घेऊन घेते आणि लगेच थँक्यू म्हणू लागते. तेव्हा अर्णव म्हणतो मला वाटलं तुमचे राकेश जे देतील पहिले ऑर्डर. तेव्हा ईश्वरी म्हणते हो नाही सर ते ना खूप बिझी असतात. तेव्हा अर्णव म्हणतो ओ इज इट. कोण हे राकेशजी. म्हणजे कधी मी यांना आधी बघितलेले नाहीये आणि कधी भेटलोही नाहीये. एखादा फोटो वगैरे असेल का तुझ्याकडे त्यांचा. तेव्हा ईश्वरी विचार करू लागते आणि म्हणते सर फोटो माझ्या फोनमध्ये असेल म्हणजे दाखवले असते पण माझे हात भरलेले आहेत. ठीक आहे पण काही हरकत नाही, इथेच माझा फोन आहे बघा ना, गॅलरीमध्ये फोटो असतील. तेव्हा ईश्वरी तिच्या फोनमध्ये अर्णवला फोटो बघायला लावते. तेव्हा अर्णव थोडासा अवघडतो आणि म्हणतो आर यू शुअर. तेव्हा ईश्वरी म्हणते काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही प्लीज बघा. असं म्हणत आता ईश्वरी पुन्हा तिच्या जागेवर येते आणि जिलेबा तळायला घेत असते. तेव्हा अर्णव ईश्वरीच्या फोनमध्ये काहीतरी बघतो आणि जेव्हा बघता बघता त्याला असं काहीतरी दिसतं की तो आता ईश्वरीकडे एक नजर लावून बघत असतो आणि त्या फोनमध्ये एक नजर लावून बघत असतो. असं काय बघितलेलं असतं अर्णवने कोणास ठाऊक. जे काही बघितलेलं असतं ते बघून अर्णव खूप हादरलेला असतो हे मात्र नक्की. तेव्हा अर्णव ते बघतो आणि जागचाल उठून उभाच राहतो. अर्णव पुढे म्हणतो राकेशजी. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे येते आणि म्हणते काय झालं सर. तेव्हा अर्णव म्हणतो हे राकेशजी आहेत का. तेव्हा ईश्वरी म्हणते बघू. तेव्हा अर्णव तिला दाखवतो. तेव्हा आता ईश्वरी तो फोटो बघते आणि अर्णवकडे बघू लागते. पण ईश्वरी तो फोटो बघते आणि हसते, कारण त्या फोटोमध्ये दुसऱ्या तिसऱ्या काही नाही, ईश्वरीचाच वेडावाकडा फोटो काढलेला असतो. तेव्हा आता अर्णव असं सिरियस याच्यात बघून ईश्वरी खूप घाबरलेली असते आणि ईश्वरी फोटो बघते तेव्हा तिला कळतं की फोटोमध्ये काही एवढं विशेष नव्हतं. अर्णव तिची फिरकी घेत होता. तेव्हा ईश्वरी म्हणते सर एवढे फोटोज आहेत, तुम्हाला पण हाच फोटो बघायचा होता का. तेव्हा आता अर्णव म्हणतो नाही अजून आहेत ना, हा बघ हा पण आहे, हा बघ अजून. तेव्हा ईश्वरी रडून कडून त्याच्याकडून फोन घेत असते. सर प्लीज नका बघू, कारण त्यात तिचे खूप कॉमेडी फोटोज असतात आणि तो ते बघतच असतो. तो आता दूर जात असतो आणि ईश्वरी त्याच्या मागे जात असते, कारण ईश्वरीचे हात भरलेले असतात, तिला तो फोन घेता येणार नसतो. आणि अर्णव म्हणतो एक मिनिट मला बघू द्या आणखी कोणते किती फनी फोटोज आहेत, किती फनी फोटोज आहेत, एकदम बढिया. मला काय वाटतंय या फोटोची इमोजी बनवली पाहिजे, मिस इंदोर इमोजी. तेव्हा ईश्वरी म्हणते सर तरी मी नमुताईला सांगत होती हे असले फोटोज काढू नको म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो बट यू नो व्हॉट, हे असे
हे असे गाल फुगवलेले फोटो बघितले ना की असं वाटतं. तेव्हा ईश्वरी म्हणते काय वाटतं? तेव्हा अर्णव म्हणतो की इथलं वायरिंग म्हणजे डोक्यातलं वायरिंग काहीतरी वेगळंच आहे. तेव्हा अर्णव म्हणतो ओके सॉरी सॉरी. तेव्हा ईश्वरी हसते आणि म्हणते सर अहो चांगले फोटोज काय सगळेच काढतात पण खऱ्या आठवणी या अशा फोटोज मध्ये असतात. हा तेव्हा आता अर्णव आता फोन मध्ये बघू लागतो. ईश्वरी पण बघते आणि अर्णव पुढे म्हणतो की एनिवे सगळे फोटोज तुमच्या दोघींचेच आहेत. आय मीन राकेशजी नाही आहेत इथे कुठेच. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही आहेत का? मला वाटलं असतील एखाद्या फोटोमध्ये, कदाचित डिलीट झाले असतील, माहित नाही, आठवत नाहीये मला पण. तेव्हा आता ईश्वरी त्या जिलेब्यांकडे बघते आणि म्हणते सर गप्पा काय मारत बसलीये मी तुमच्याशी, मला ना पटकीने माझी पहिली ऑर्डर पूर्ण करू द्या. मला ना डिलिव्हरी लेट झाल्याचे कमेंट्स नको आहेत, मला रिव्ह्यूज मध्ये 5 स्टार मिळायला हवेत. तेव्हा आता अर्णव तिच्याकडे बघत तिला प्रतिसाद तर देत असतो पण तो आता विचार करतो की फोटोज डिलीट झालेत म्हणजे एवढे इम्पॉर्टंट नाहीयेत राकेशजी. म्हणजे कुठेतरी आता अर्णवला हॅपीनेसचं एक रिझन भेटतं. अर्णव त्याचा मूड लिफ्ट अप करतो आणि लगेच ईश्वरीकडे येतो. अर्णव पुढे म्हणतो मी सुंदर ही तुझी पहिली ऑर्डर आहे अँड दिस इज व्हेरी स्पेशल सो लेट मी कॅप्चर इट असं म्हणत आता अर्णव ईश्वरीचा फोटो काढू लागतो त्याच्या फोनमध्ये. ईश्वरी पोजेस देते आणि अर्णव तिचे फोटोज काढतो. ईश्वरी आणखीन वेळा वाकड्या पोजेस देते. तरी पोजेस देत असताना अर्णव आता त्या जिलेबीच्या कढईचा सुद्धा फोटो काढत असतो आणि त्याच्या जवळ जाऊ लागतो. तेव्हा ईश्वरी म्हणते सर जवळ जाऊ नका, तुम्ही माझे फोटोज काढा. तेव्हा आता ईश्वरी वेड्या वाकड्या पोजेस देऊ लागते आणि अर्णव तिचे फोटोज काढू लागतो. आणि आता ते दोघंही वेडेपणा करत फोटोज काढत असतात. अर्णव आता ते काढलेले फोटोज बघून म्हणजे हसू लागतो त्याच म्हणजे त्याने आताच फोटो काढलेले असतात आणि आताच्या आता लगेच तो ते फोटोज बघत असतो. तो त्या फोटोजकडे बघतो आणि ईश्वरीकडे बघतो आणि अखेरीस पुन्हा एकदा तो आता ईश्वरीचे आणखीन फोटो काढू लागतो. फोटो काढता तो तिच्याकडे पण बघू लागतो आणि त्याचं प्रेम उफाळून येत असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते बघू. आता अर्णव ईश्वरीला फोटोज दाखवू लागतो. तेव्हा ईश्वरी खूप खुश होते कारण तिला ते फोटोज आवडतात. बढिया असं म्हणते आणि अर्णव सुद्धा तो तिच्याकडे बघून हळूच बढिया असं म्हणतो आणि हसू लागतो. तर दुसरीकडे आता सुप्रिया फेऱ्या मारत असते. सुप्रिया मध्ये येते आणि जयश्री भाज्या निवडत असते. तेव्हा सुप्रिया थोडीशी अस्वस्थ असते आणि जयश्रीकडे येते आणि म्हणते की जयुताई सकाळच्या गेल्यात यांचा अजून एक साधा फोन सुद्धा आलेला नाहीये. तेव्हा जयश्री म्हणते अगं ऑर्डर्स आलेल्या असतील जास्तीच्या म्हणून कदाचित जमलं नसेल. तेव्हा आता सुप्रिया म्हणते हा ते आहे. हा इंदोरची स्पेशल मिठाई असल्यावर लोकांची खूप गर्दी झालेली असेल ना. तेव्हा जयू म्हणते की हो ना तुफान चालणार बघ इशूचा बिझनेस, तिथे लोकांची लाईन लागली असेल लाईन असं म्हणत त्या दोघंही हसत असतात, खुश होत असतात. तर दुसरीकडे ईश्वरी आणि नम्रता कम्प्युटरकडे डोळे लावून बसलेले असतात आणि आता ईश्वरी म्हणते की अगं दिवस संपत आला तरी अजून एकही ऑर्डर नाही मिळालीये. ईश्वरी आता तोंड पाडून बसत असते. तेव्हा आता नम्रता तिचा मूड लिफ्ट अप करण्यासाठी तिला म्हणते की इशू असं कसं म्हणतेस, अगं अर्णव सरांनी दिली की नाही सकाळी पहिली ऑर्डर. तेव्हा ईश्वरी म्हणते ताई ते लहान मुलं दुकान दुकान खेळतात आणि त्यांना बरं वाटावं म्हणून आपण त्यांच्याकडून काहीतरी विकत घेतो, तसं होतं ते. तेव्हा नम्रता म्हणते अगं पण ऑर्डरच होती ना ती. तेव्हा ईश्वरी म्हणते अगं हो पण ते रोज ऑर्डर देऊ शकणार आहेत का आपल्याला. तेव्हा आता ईश्वरी अस्वस्थ होते आणि म्हणते अगं असं सुरू असलं ना ताई तर या जागेचं भाडं आणि आपण जो काही बाकीचा खर्च केलाय तो सगळा कसा रिकव्हर होणार आहे अगं, आणि आपण जो काही कच्चा माल आणलेला आहे ना तोही काही दिवसात खराब होऊन जाईल. तेव्हा आता नम्रता म्हणते इशू अर्णव सर म्हणालेत ना संध्याकाळी येतो म्हणून, ते आले की आपण काहीतरी सोल्युशन काढूया आणि इतकी वर्ष बिझनेस करतायत ते नक्की काहीतरी सांगू शकतील आपल्याला, तू या इकडे बस बरं. तेव्हा आता त्या दोघंही कम्प्युटर स्क्रीनकडे डोळे लावून बसलेले असतात होप्सने. तर दुसरीकडे आता सुप्रिया जयूला म्हणते की आता बघा इशू आणि नम्रता दोघंही कशा धावून येतील आणि प्रत्येक ऑर्डर मागचे किस्से सांगू लागतील आणि म्हणजे आपल्याला खणकावून सांगत बसतील आपल्याला रात्री झोपेपर्यंत. इतक्यात तिथे आता तिकडनं ईश्वरीचे बाबा येत असतात. ते दरवाजातून सगळं काही ऐकत असतात आणि एकीकडे आता जयश्री म्हणते की हो खूप छान चालणार आहे तिचा बिझनेस, तिच्या हाताला चवच अशी आहे की इतक्यात आता ईश्वरीचे बाबा तिकडनं म्हणतात फिर बेटी किसकी आहे. तेव्हा आता ईश्वरीच्या बाबांना बघून या दोघंही खूप थक्कावून जातात. त्या दोघींनाही बरं वाटतं. तेव्हा जयश्री मोठ्याने ओरडते अरे दादा. सुप्रिया पुढे म्हणते की अरे इथे असं अचानक. तेव्हा आता ईश्वरीचे बाबा म्हणतात हो. ते बॅग घेऊन आत येतात इतक्यात जयश्री त्याच्या हातातली बॅग घेते आणि ईश्वरीच्या बाबांना बसायला तर सांगतात दोघंही. ईश्वरीचे बाबा म्हणतात मला जरा पाणी दे. इतक्यात सुप्रिया त्याच्यासाठी पाणी घेऊन येते. जयश्री त्याची विचारपूस करते. जयश्री म्हणते कसा आहेस. तेव्हा ते सांगू लागतात की मी बरा आहे, तुम्ही लोक कसे आहात. हसत खेळत तिघही एकमेकांची गप्पा मारत असतात
सुप्रिया आता ईश्वरीच्या बाबांना पाणी देते, ते पाणी वगैरे पितात. तेव्हा सुप्रिया म्हणते, अहो तुम्ही असे अचानक कसे आलात? तेव्हा आता ईश्वरीचे बाबा म्हणतात की अगं भास्करची तब्येत आता जरा बरी आहे. तेव्हा तो म्हणाला की जा, आणि मला सुद्धा करमत नव्हतंच की. तेव्हा सुप्रिया म्हणते, जयुताई मला वाटलंच होतं, भास्कर दादांना जरा जरी बरं वाटलं ना तर हे लगेच निघून येतील. तेव्हा ईश्वरीचे बाबा म्हणू लागतात की अगं सवालच नाही, तुम्ही एवढा मोठा बिझनेस सुरू केलाय म्हणायचा, माझ्या पावलावर पाऊल ठेवून. अगं देसायांचं नाव रोशन करणार माझी मुलगी. आता तसा वेळ मिळालाय तर आता पटकन जाऊन सरप्राईज देऊयात. तेव्हा जयश्री म्हणते, बरं झालं आलास दादा, आता इशूच्या आणि राकेशच्या लग्नाची बोलणी आपण सुरू करूया, म्हणजे तुझ्या मनात ज्या काही शंका असतील ना त्या दूर होऊन जाऊ दे एकदाच्या. तेव्हा ईश्वरीचे बाबा म्हणतात, अरे बिलकुल, आता आलोच आहे ना तर सगळं एकदाचं ठरवूनच टाकूया. तर आता सुप्रिया म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही फ्रेश व्हा, मी चहा टाकते. तेव्हा तो म्हणतो की हो चहा टाका. इतक्यात आता तो जयश्रीला सांगतो की चल मी जरा कपडे बदलून येतो. असं म्हणत आता ईश्वरीचे बाबा आत रूम मध्ये निघून जातात. तर दुसरीकडे राकेश त्याच्या फोनमध्ये सीसीटीव्हीचा लाईव्ह फुटेज बघत असतो, ज्याच्यामध्ये सॉरी तो रेकॉर्डिंग बघत असतो, लाईव्ह नसतो बघत. तो रेकॉर्डिंग बघत असतो आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये त्याला ईश्वरीचे बाबा घरात येताना दिसत आहे. तर तो ते बघून खूप खुश होतो. तो म्हणतो, क्या बात आहे, सासरे बुवा आले. आता यांच्या मनातल्या सगळ्याच शंका कुशंका दूर करून वेळेची संधी साधायला बरं मी मोकळा. चला आता घाई करायला हवी. नाही नाही घाई नाही, लगीन घाई करायला हवी, असं आता राकेश म्हणत हसत असतो. राकेश इतक्यात कोणाला तरी फोन लावत असतो आता, आणि फोन करून तो बोलत असतो की हॅलो मास्तर, नाटकात तुमच्या एंट्रीची वेळ झालीये, सगळं नीट पाठ करून ठेवलंय ना? तेव्हा तिकडनं कोणीतरी प्रतिसाद देत असतं आणि हा म्हणतो, गुड, आता सगळी हौस भरून घ्या, फेडून घ्या तुमच्या अभिनयाची, ऑल द बेस्ट. असं म्हणत आता राकेश पुन्हा काहीतरी नवीन डाव रचत असतो, सो दॅट त्याचं लग्न ईश्वरी सोबत होऊ शकेल. दुसरीकडे आता इथे ईश्वरी खूप अस्वस्थ झालेली असते. ती फेऱ्या मारत असते आणि नम्रता तिच्या फोनमध्ये काहीतरी बघत असते आणि हसत असते. इतक्यात नम्रताचं लक्ष ईश्वरीकडे जातं आणि नम्रता म्हणते, ईशू अगं बोल ना काहीतरी, हे बघ कसली कॉमेडी रील आहे बघ. तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई मला काहीही बघायची इच्छा नाहीये ग. तेव्हा आता ईश्वरीला नम्रता म्हणते की ईशू आजचा पहिला दिवस आहे की नाही, तेव्हा आता तू प्लीज मूड लिफ्टअप कर बरं. तेवढ्यात आता तिथे 2 टपोरी मुलं येतात आणि ते म्हणतात, काय चाललंय इथे, कोणाचं दुकान आहे हे? तेव्हा ती 2 मुलं म्हणू लागतात की कोण मालक आहे इथला? तेव्हा ईश्वरी एक्सायटेड होते, तिला वाटतं गिराईक आहे. ती म्हणते की मीच आहे भैया, नमस्कार. तेव्हा आता नम्रताला ईश्वरी खूप एक्साइटमेंट मध्ये सांगते की बघ गिराईक आलं, म्हणजे आलंय कुठेतरी. तेव्हा ईश्वरी म्हणते, स्वागत आहे तुमचं ईश्वरी स्वीट्स मध्ये, बोला काय खाणार? तसं ऑनलाईन आहे, पण मिठाई खाऊन दिल एकदम खुश होऊन जाणार. पोहे, सेव, कचोरी, दहीवडा सगळंच आहे, पण तुम्ही ट्राय करा आमच्या इंदौर की स्पेशल गर्मा गर्म जलेबी। इंदौरी स्टाइल में अगर खाना हो तो उसमें मिलाना थोड़ी सी रबड़ी, स्वाद है हटके और क्वालिटी है एकदम तगड़ी। ईश्वरी स्वीट्स, हम इंदौर से है। आता असं ईश्वरी त्यांच्या समोर पूर्ण ऍडव्हर्टिजमेंट करून टाकते। ती इतकी एक्साइटेड झालेली असते की ती पूर्ण तिचे एक एक पिकअप लाईन त्यांना एक्सप्लेन करून सांगते आणि ते दोघं सुद्धा आता तिच्याकडे बोर होऊन बघत असतात। तेव्हा आता आता ईश्वरी नम्रताला म्हणते की ताई बघ ना, फ्लो फ्लो मध्ये गाणंच बनवून गेलं। तेव्हा आता नम्रता आणि ईश्वरी एकमेकांना टाळ्या देत म्हणतात की अगं हे बघ ना, इथे तर रीलच बनली। तेव्हा आता ईश्वरी म्हणते हो ना। तेव्हा ईश्वरी परत आता त्या 2 लोकांना म्हणू लागते की बरं काय खाणार तुम्ही? तेवढ्यात आता तो त्या टपोरी मधला एक टपोरी मुलगा म्हणतो की आम्ही इथे तुझी बडबड ऐकायला नाही आलेलो आहे। तेव्हा ईश्वरी थक्कवते आणि म्हणते तो काय को आहे? तेव्हा तो दुसरा गुंड म्हणतो की गप्प बस, हे कोणाला विचारून सुरू केलंयस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते कोणाला विचारून म्हणजे? या जागेच्या मालकाला विचारून, ही जागा आम्ही भाड्यावर घेतलीये। तेव्हा आता तो व्यक्ती म्हणू लागतो हे बघ मालक वगैरे काही माहिती नाही, हा एरिया आपला आहे, इथे फक्त आपलं चालतं, समजलं का? ते दोघंही आता सांगू लागतात की ही जागा खाली करायची आणि इथून निघून जायचं। तेव्हा ईश्वरी म्हणते 1 मिनिट, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? आमचा काही त्रास होतोय का तुम्हाला? नाही ना? तेव्हा इतक्यात तो माणूस म्हणतो तुझी ही ट्यूट्यू ऐकायला नाही आलोय आम्ही। तेव्हा ईश्वरी म्हणते नका ऐकू, मी नाही बोलवलंय तुम्हाला। तेव्हा आता परत तो समोरचा व्यक्ती म्हणतो तू काय जास्त शानपट्टी करतेस का? म्हणजे तो एक टपोरी मुलगा असतो आणि तो त्याच्याच भाषेत बोलत असतो। तेव्हा ईश्वरी म्हणते हे बघा मी तुम्हाला आधीच सांगते, निघा इथून। तेवढ्यात आता ते म्हणतात हे बघ आम्ही पण शेवटचं सांगतोय, 5 मिनिटाच्या आत ही सगळी जागा खाली करायची, नाहीतर सगळं सामान उचलून आम्ही बाहेर फेकून देऊ। तेव्हा आता ईश्वरी हे ऐकते आणि थोडीशी थक्क होऊन जाते। तिला कळत नसतं ही नेमकं लोक आहे तरी कोण आणि आपल्याला काढतात काय इथून। आता पुढील भागात आपण बघणार आहोत ईश्वरीचे बाबा कोणाला तरी विचारतायत की लग्नासाठी तुम्ही आता बघताय का? तेव्हा आता म्हणजे तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून बहुतेक राकेशचे ते मास्तरच असतात।
तेव्हा आता ऐश्वर्याचे बाबा त्यांना विचारू लागतात की तुम्ही लग्नासाठी मुलगी वगैरे बघताय का? तेव्हा आता ते मास्तर सांगू लागतात की एखाद्या समाजकार्याची म्हणजे कार्य करणारी एखादी मुलगी असेल नजरेत तर करून टाकूयात ना. म्हणजे तुमच्या नजरेत कोणी अशी असेल तर सुचवा. तेव्हा ऐश्वर्याचे बाबा म्हणतात एक मुलगी आहे, मी कळवतो थोड्या दिवसात. तेव्हा आता दुसरीकडे राकेश सगळं आय थिंक सीसीटीव्ही फुटेज बघत म्हणत असतो, म्हणजे विचार करत असतो, चला आता नाटकाचा पहिला प्रयोग उत्तम पार पडलेला दिसतोय. या लोकांना गुंडाळायला फार काही वेळ लागणार नाहीये. तेवढ्यात आता इतक्यात ईश्वरीला जे 2 गुंड धमकी देत असतात ना, तेव्हाच तिथे नेमकं आता अर्णव येतो आणि अर्णव त्यांच्याकडे रागात बघू लागतो आणि तोच आता त्यांचा हात बघतो वाटतं आणि ते सुद्धा त्याला बघून खूप घाबरलेले असतात. ईश्वरी आता म्हणत असते की अर्णव सरांनी खूप वेळेवरती एंट्री घेतलेली आहे. आता ना मस्त फायटिंग होणार आहे. म्हणजे ईश्वरी हे सगळं अर्णवला बघून बोलत असते की अर्णव सरांनी एकदम प्रॉपर टायमिंगलाच एंट्री घेतलेली आहे. आता या गुंडांची काही खैर नाही आणि ते गुंड सुद्धा त्याला बघून खूप घाबरलेली असतात. तर मित्रांनो, जर तुमच्या मनाला माझी रिव्ह्यू सांगण्याची पद्धत थोडी जरी स्पर्शून गेली असेल तर एक छोटासा लाईक आणि तुमचं प्रेम भरलेली एक छोटीशी कमेंट आम्हाला नक्की करा. ते आम्हाला खूपच आनंददायी ठरणार आहे आणि तुमच्या अशा प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोलाच्या असतात. ते आम्हाला अधिक चांगलं करण्यासाठी बळ देतात. तेव्हा आता तुमच्या छान छान कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.